रस्ता ओलांडताना उजवीकडे डावीकडे पहा, येणाऱ्या वाहनांचा अंदाज घ्या आणि मगच रस्ता ओलांडा असं आपल्याला अगदी शाळेमध्ये असल्यापासून शिकवलं जातं. पण सगळ्यांच्याच लक्षात ते राहत नाही किंवा काही जण मुद्दाम सुद्धा दुर्लक्ष करताना दिसतात. पुण्यामध्ये असंच दुर्लक्ष करणं एका मोठ्या अपघाताचं निमित्त ठरलेलं आहे. त्यामध्ये तिघे जखमीही झालेत. एका पादचाऱ्यानं वाहनांचा अंदाज न घेता रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याला दुचाकीने धडक दिली आणि त्यामध्ये तो आणि दुचाकीस्वार जखमी झाले. या दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ट्रॅक्टरचा अपघात होऊन चालक सुद्धा जखमी झालाय. मोकाट कुत्रे आणि त्यांचे हल्ले यावर वेळीच उपाय करणं गरजेचं झालंय. कुत्र्यांची दहशत वाढतच चाललेली पाहायला मिळते. पुण्यामधील वडगाव शहरीमधील ही दृश्य आहेत मंडळी. एक चिमुकली अंगणामध्ये खेळत होती आणि ती खेळत असताना 4 ते 5 कुत्र्यांच्या टोळीनं तिच्यावर हल्ला केला. त्यातील 2 कुत्र्यांनी तिला खाली पाडलं. एका कुत्र्याने तर तिला चावा घेत फरफटत नेल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय. नशिबानं 2 पुरुष वेळीच आल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. मात्र हल्ल्यामध्ये ती चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. नागरिकांना आता घराबाहेर पडणं सुद्धा कठीण झालंय, कारण प्राण्यांचे हल्ले इतके वाढलेले आहेत. उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरामधली ही दृश्य आहेत. एक महिला आपल्या 2 मुलांना घेऊन स्कूटीवरून जात होती आणि त्यावेळी अचानक एक माकड समोर आल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती समोर असलेल्या भिंतीवर जाऊन धडकली. त्यानंतर 7 ते 8 माकडांची टोळीच बाहेर आली. महिला मुलांसोबत माकडांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जीवाच्या आकांताने पळू लागली. शेवटी समोरच्या एका घरामध्ये जाऊन त्यांनी आपला जीव वाचवला. माकडांच्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. लहान मुलांनी आता बाहेर खेळायचं की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. कारण कधी कुत्रा हल्ला करतो तर कधी माकडं हल्ला करतात आणि आता तर कोल्हा सुद्धा काही मागे राहिलेला नाहीये. केरळच्या कन्नूर जिल्ह्यामधली ही दृश्य आहेत. 4 ते 5 मुलं घराबाहेर अंगणामध्ये खेळत होती आणि तेवढ्यामध्ये एक कोल्हा आला आणि सर्वांनी घरात पळ काढला. त्यामुळे कोल्ह्याची संधी चुकली. पण समोरच खिडकीमध्ये बसलेला मुलगा कोल्ह्याला दिसला आणि कोल्ह्याने मुलावर हल्ला केला आणि निघून गेला. हल्ल्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झालेला असून त्याला रुग्णालयामध्ये सध्या दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एखाद्या फरार आरोपी विरोधात बजावलेली नोटीस अनेकदा पोलीस त्या आरोपीच्या घराबाहेर चिटकवून जातात. मात्र अशाच तऱ्हेने खंडणी उकळण्यासाठी गुंडांनी नोटीस लावल्याचं कधी ऐकलंय का? दिल्लीमध्ये अशाच एका धमकीवजा नोटीसीनं खळबळ उडालेली आहे, खळबळ माजलेली आहे. गुंडांनी चक्क एका दुकानदाराकडून थेट 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे आणि त्यासाठी चक्क त्यांनी एक चिठ्ठी लिहिली. त्यांनी ती चिठ्ठी दुकानाच्या शटरवर चिटकवली. रात्रीच्या सुमारास 2 गुंड बाईकवरून आले. त्यापैकी एकानं ही चिठ्ठी दुकानाच्या शटरवर चिटकवली आणि त्यानंतर ते पसारही झाले. पोलीस या चिठ्ठी पाठवून खंडणी मागणाऱ्यांचा शोध घेत आहेत.